नायगावच्या पहिल्या पार्टला एवढं जास्त सपोर्ट केलं होतं की आज मी परत चालले नायगावला, कारण की माझ्या बहिणीचं आहे काम झालेलं नव्हतं आणि तेच काम करायला मला परत जायचं आहे नायगावला. आजचा प्रवास करायच्या पहिले मी घरून थोडंसं जेवण करून आले होते आणि मला थोडंसं जेवण गेलं होतं, कारण की मी तेच मुलगी आहे जे कुठे जायचं म्हणलं तर मला जेवण काय जाणार नाही म्हणून. तर खूप जणांना माहित नसेल की मी नायगावला का चालले, तर माझ्या बहिणीचं कॉलेज आहे तिथं आणि तिचंच काम करायला मी चालले नायगावला. आता नायगावला जायचं पहिले पप्पाचं काम होतं नांदेडमध्ये आणि पप्पाला एक पाहिजे होतं औषध, जे की नांदेडमध्ये 3-4 दुकानं फिरल्यानंतर भेटलं आम्हाला फायनली. आता नांदेडच्या नमस्कार चौक मध्ये आम्हाला असली मशीन काय दिसली होती जे की स्लॅब बांधण्यासाठी युज करत होते. परत आमचा नांदेड पासून प्रवास चालू केला नायगावकडे आणि आज आमचं जे काम होतं कॉलेजमध्ये फक्त 2 मिनिटाचं होतं आणि 2 मिनिटाच्या कामासाठी आम्हाला किती किलोमीटर पार करावं लागले तुम्हीच बघू शकता. आणि यावेळेस जेव्हा मी कॉलेजला गेले होते खूप जण मला घरून बघत होते, कारण की मी ब्लॉग टाकला होता ना नायगावचा. एवढंच नाही तर 2-3 जण जवळ आले होते माझ्या आणि मला स्वतःहून म्हणले की तुझे ब्लॉग छान आहे, तर आम्ही तुमचा ब्लॉग बघला नायगावचा. मागच्या वेळेस मी माझ्या मामाच्या इथे गेले होते, पण यावेळेस मला जायचं होतं माझ्या पप्पाच्या मामाच्या. नायगाव पासून जवळच आहे ते गावचं नाव म्हणजे की नरंगल. आमच्या पप्पानं 2 वेळेस रस्ता चुकवल्यानंतर फायनली आम्हाला पोहोचलं होतं त्यांच्या मामाच्या. पप्पासोबत मला पण त्यांच्या मामाला भेटून खूप चांगलं वाटलं. बाकी व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि होईल तेवढं आपल्याला सपोर्ट करा, कारण की 20K कंप्लीट होणार आहेत लवकरच.